नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला जो सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स M1 त्यातला चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम। तर लॉगरिथमची जे पेपर मध्ये येणारे एक्झाम्पल्स आहेत वेटेजचे 2 मार्क्स आहे, तर असे 4 न्यूमेरिकल आपण बघणार आहे की जे पेपर मध्ये येण्याचे दाट चान्सेस राहतील। तर बघा आता प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इव्हॅल्युएट log of x + 2 to the base 3 = 2। आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, तर बघा इथे लिहाल तुम्ही log x + 2 to the base 3 = 2। आता इथं लागलेला आहे लॉग लागला तर आपण इथं म्हणू लॉगॅरिथमिक फ्रॉम लॉग लागला म्हणून लॉग लागला तर लिहायचा लॉगॅरिथमिक फ्रॉम। आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, एकदम सिंपल आहे। लॉगच्या मागं जे पण असेल ते लिहिलं। लॉगच्या मागं काय इथं सांगा बरं, लॉग आहे आणि लॉगच्या मागं आहे x + 2, तर इथं लिहिला x + 2 = आणि जे पण बेस आहे, जो पण बेस राहतो त्याला पाठवायचा राईट हँड साईडला। कुठं पाठवायचा, राईट हँड साईडला। हा बेस 3 आहे तर याला पाठवलं राईट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, म्हणजे याचा पॉवर। दिस इज द एक्सपोनेन्शियल फ्रॉम। काय केलं आपण, लॉगच्या मागे काय होता x + 2, इथे घेतला x + 2, बेसला किती आहे 3, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम, आणि लॉग काय होते कॅन्सल। तर इथं आलं x + 2 = 3चा स्क्वेअर किती येते, 3चा स्क्वेअर येते 9, आणि हा +2 आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर प्लसचा काय होतो -9 - 2, तर x = किती आलं 7। अत्यंत सिंपल असं प्रॉब्लेम 2 मार्कासाठी एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस राहतील। तसंच बघा आता प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे इव्हॅल्युएट तर प्रॉब्लेम नंबर सेकंड, इव्हॅल्युएट log of x - 5 to the base 4 = 3। तर हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, तर इथं लिहिसाल तुम्ही log of x - 5 to the base 4 = 3। आता इथं लागलेला आहे लॉग लागला तर म्हणू आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम। आता याचा करायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल। तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पण आपण एक्सपोनेन्शियल केलं होतं, सेम तसंच। लॉगच्या मागे आहे x - 5, इथं घेतला आपण x - 5 = बेसला किती आहे 4, तर तो पाठवायचा राईट हँड साईडला। लॉगच्या मागे किती आहे x - 5, काय घेतला x - 5, लॉगच्या मागे जे पण असेल ते लिहिलं। बेसला किती आहे 4, तर इथे घेतला आपण 4, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम। त्यानंतर इथं आहे x - 5, तर हा x - 5 जसाच्या तसा 4 to the power 3, तर 4चा क्यूब किती येते, तर 4चा क्यूब येते 64, आणि हा -5 इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो +5, 64 + 5, तर x = हे येते 69। दिस इज द आन्सर। प्रॉब्लेम नंबर सेकंड तुम्हाला समजलं असेल। तसंच आता आपण प्रॉब्लेम नंबर थर्ड बघणार आहोत। प्रॉब्लेम नंबर थर्ड बघा, इव्हॅल्युएट log of x - 5 to the base 5 = 3। तर हे प्रॉब्लेम कसं सोडवसाल, सेम बिलकुल। इथं लिहिसाल तुम्ही log of x - 5 to the base 5 = 3। इथं लॉग लागलेला आहे, लॉग लागला म्हणजे लॉगॅरिथमिक फ्रॉम। त्यानंतर याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे, तर लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहिलं। लॉगच्या मागं किती आहे x - 5 = बेसला किती आहे 5, याला पाठवा राईट हँड साईडला, पाठवला। लॉगच्या मागं काय होता x - 5, बेसला किती होता 5, हा पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म। त्यानंतर इथं बघा x - 5 हा जसाच्या तसा 5चा क्यूब किती येते 125, आणि हा -5 आहे, इकडे जर आला तर काय होतो -5चा काय होतो +5, म्हणजे असं येणार x = 125 + 5, म्हणजे किती येणार आहे 130। हे x = किती आला 130। एक वेळ अगेन बघा काय केलं, log of x - 5 to the base 5 = 3। इथं लॉग लागलेला आहे म्हणजे लिहिलं आपण लॉगॅरिथमिक फ्रॉम।
त्यानंतर याचा कन्वर्ट कशात करायचा आहे, एक्सपोनेन्शियल. कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे, x मायनस 5, इथं घेतलं x मायनस 5 इज इक्वल टू बेसला किती आहे 5, जे आहे ते राईट हँड साईडला जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फ्रॉम. तर 5 चा क्यूब किती आहे 125, हा -5 इकडे काय होतो +5, 125 + 5 130. आणि एक लास्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो घेऊ, प्रॉब्लेम नंबर 4, लॉग ऑफ x + 9 बेस 2 इज इक्वल टू 4. तर इथं काय करसाल तुम्ही, इथं लिहिसाल तुम्ही लॉग ऑफ x + 9 बेस 2 इज इक्वल टू 4. आता बघा लॉगच्या मागे काय लागलेलं, इथं लिहिलं लॉगॅरिथमिक फ्रॉम, लॉगॅरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे काय सांगा बरं, लॉगच्या मागे आहे x + 9, इथं घेतला आपण x + 9 इज इक्वल टू बेसला किती आहे 2, तो पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला असेल ते याच्या डोक्यावर येईल, म्हणजे याचा पॉवर. लॉग कॅन्सल होऊन जाते, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. लॉगच्या मागे x + 9 इज इक्वल टू बेसला होता 2, तो पाठवला राईट हँड साईडला, जो पण असेल तो याच्या डोक्यावर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम, एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता बघा हा x + 9 जसाच्या तसा 2 to the power 4, 2 to the power 4 जर आपण बघितला तर 2 to the power 4 होते 16. हा +9 तिकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो, प्लसचं होते मायनस. तर 16 मधून जर समजा आपण 9 मायनस केलं तर इथं राहते 7. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला असतील, तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.